हॅलो मित्रांनो, मी सचिन, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। हा आपला पहिलाच व्लॉग असणार आहे आणि मी आलो आहे माझ्या गावी कोकणामध्ये, वैभववाडीमध्ये नावळे या गावी। आणि मी आलो आहे स्पेशल आमची जी गावची जत्रा असते, जत्रा म्हणजे उत्सव असतो दत्त जयंतीचा 2024चा यावर्षी, त्यासाठी आम्ही आलो आहे। तर टायटलनी थंबनेलमधून तुम्हाला समजलंच असेल की हा आपला असणार आहे पहिला व्लॉग। माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। कुठून आहे रस्ता? पेरू काढायला आलोय। आहे काय विकले? गावठी पोरगा चढला आमचा पेरूवर। दोन पेरू थोडी खाली कर ना। हाँ, चार पेरू भेटले आपल्याला, अजून काढतोय प्रत्येक रामाने। हाँ, है ना, पाण्यात ठेवलंस ना तरी हे होणार। वहीच्या पानात पण ठेवायचे ना। हाँ, तेच अजून त्याला पानं फुटत जातात। देख सकते हैं गाइस, हम लोग आए जंगल में पेरू निकालने के लिए। अभी हम लोग को 5 पेरू मिला है। मराठी वाले रे। आम्ही इथे लाव गावात आणि पेरू काढूक रानात जाऊया बोललोय। गेला होता आमका पेरूचा झाड दिसला आणि आम्ही पेरू काढला। 5 पेरू गावला आम्हाला। तर चाललाव घरात। आता आम्ही चाललोय घरी, म्हणजे चाललाय मिक्स आहे ना। बघा हे समोर दिसतंय, हे नारळाचं झाड आहे। तिथून दगड मारून नारळ काढतोय आमचा रुत्या। अरे रे, जरासाठी नारळ असे पडले ना, दगड मारून नारळ पडले। चाललोय आम्ही नारळ काढायला म्हणजे दगड मारून पाडवलाय नारळ, तो आपण शोधूया, बघूया केवढा नारळ आहे। हा बघा, चिव्याची पण झाड आहे ना आपली। चल बघू। बघा ही आमची गावातली नदी आहे। आता नसतं ना कोकम, मेच्या दरम्यान असतात ना। रतांब्याचं झाड, देवाला झाड आहे ते। आता जाऊया ना घरी। हो, आता घरी जाऊन श्वेता आणि कविरा काय करते। इकडेच राईट साईडला शाळा आहे गावची, ती पण तुम्हाला दाखवतो। बघा आलो आहे आम्ही आमच्या शाळेच्या इथे। बघा ही आहे आमची गावची शाळा, परिषद विद्यामंदिर नावळे नंबर 1। असा हा पूर्ण परिसर आहे। बघा सुंदर अशी झाडं तिथे, पाण्याची सोय आहे। हे सर्व भाज्यांची झाड आहे। घंटा साळेची, बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र काढलेलं आहे। माझं तर लहानपण इथेच गेलं आहे, 2री 3री पर्यंत मी इथेच होतो, नंतर मी मुंबईला गेलो। मुलांना खेळण्यासाठी पाळणे, एक छोटंसं ग्राउंड आहे। खूप छान वातावरण आहे। महात्मा गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, लोकमान्य टिळक। हा बघा हे जे आहे ना, पहिली आणि हा 2रीचा वर्ग आहे।
त्या साईडला जे आपण बघितलं 3री आणि 4थीचा वर्ग आहे. मित्रांनो तुम्ही आता बघितली आमची शाळा. तर चाललोय आपण घरी. बघू घरी जाऊन. खूप मस्त आठवणी ताज्या झाल्यात. लहानपणी इकडेच असायचो मी शाळेत. आता एवढं कोण नसतं शाळेत इथे. हाय का डुगू? हाय. हे बघा मेहनत आम्ही केली. काकी काहीतरी बोले. पेरू कोण खातोय बघा. मस्त पेरू काढले. नारळ पण पाडलेला तो खराब निघाला दगडानी. काय झालं? हा घेतो मी तुला. थांब थांब पेरू खाऊया आपण. ते बघ तेव्हा पेरू आणले पप्पाने. पेरू आणले ते बघ. मस्त चटणी मीठ टाक. हे ऋत्याने खिचडी बनवली आहे मुंबईवरून आल्यावर. बघा जरा सगळं एकत्र केलंय. काल ते तू काय आमचा ऋतिक रामाने वांगा आणि बटाट्याची पहिली खिचडी बघितली आहे. बघा दुसरी निर्विका. निर्विका हाय कर. संध्याकाळी भंडारा आहे. का पाहिजे तुला? नागपूरची मुलगी कोकणी बोलताना तुका वया आणि माका वया. आमका एवढी काही येत नाही पण आम्ही आमका शिकूची आहे. प्रकारे साल्ट काढताना फटाफट अशीच साल्ट काढतो त्या सगळ्यांची. निर्विका खाते तू एवढं तिखट? का पाहिजे डुबू तुला? नम 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 नम. का पाहिजे तुला? हे असे काय झाले? पाणी नाही टाकलं का यांना? काय सुकलं? थांब ही पण वेगळी म्हणजे ब्लॅक जात. ही पण लवकीच मिरची आहे. मोठी होईल ना अजून? नाही तेवढीच. ही पण भाजीच आहे ना? माठ, हिरवी माठ. टोमॅटोचं झाड. ह्याला लाल हिरवे कसे येतात माहिती नाही. टोमॅटो पण टोमॅटो येतात. या हिरव्या मिरच्यांचा हा सुकला जरा म्हणून आपण या हिरव्या मिरच्यांचं झाड आहे. किती छान मिरच्या आहेत बघा. तिखट मिरच्या आहेत. तुरी माहिती आहे तुम्हाला? तुरीच्या शेंगा येतात. जे आपण तुरीची डाळ बनवतो ना त्या तुरीच्या शेंगा छान अशा. टोमॅटोचं झाड आहे. भेंडीचं होतं ते सुकलं. पुन्हा टोमॅटो, हे हिरवी माठ, लाल गुलाब, गावची रांगोळी चुन्याची. चुन्याची कणा बोलतात त्याला. कणा.
रखमाई जाओ जय रखमाई जय विठोबा रखमाई रखमाई जय विठोबा रखमाई जाओ जय रखमाई जय विठोबा रखमाई जाओ जय रखमाई जय विठोबा रखमाई जाओ हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय या ठिकाणी श्रीकृष्ण आणि राधा यांचं दर्शन देणारी राधा कृष्ण दर्शन ही लीला या ठिकाणी हे बालगोपाळ आपल्या समोर सादर करत आहे. राधा कृष्ण दर्शन, राधा कृष्ण दर्शन. झुला आणि प्रत्यक्ष त्या झुल्यावर त्या कान्हाला त्यांनी बसून झोपलेले आहे. झुला आपल्या समोर भगवती गोपपुत्र जरा सर्वांनी टाळ्या वाजवून मुलांचा उत्साह वाढवायचा आहे. थंडी आहे, तुमची थंडी पडेल, टाळ्या वाजवा जोरात. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
हॅलो मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा आहे. आज आम्ही चाललो आहे भगवतीच्या मंदिरात चाललो आहे, जे आमची ग्रामदेवता आहे. हे बघा, माझ्यावर माझी वाईफ आहे श्वेता, पाटी आई आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आमची पालखी झाली, परत लहान मुलांचे ग्रुप नृत्य होते, ते पण तुम्हाला दिसलंच असेल. आज दुसरा दिवस आहे. आज आम्ही दर्शनाला चाललो आहे. हाय कर, तू कुठे चालली? आलोय मंदिराच्या जवळच आहे, तुला मंदिर दाखवील. हे आहे आमचं मंदिर, भगवतीचं मंदिर. खूप छान आहे इथे, आजूबाजूला परिसर बघा. हे बघा, हे आहे भगवती मंदिर. हे आहे गांगो मंदिर. हे बघा, हे आहे ज्योतिबा कुलस्वामी मंदिर. पाटी किती मंदिर आहे. ही बघा केवढी मोठी विहीर आहे, किती खोल आहे बघा, छान आहे. आणि ते 12 महिने पाणी असतं. आपण भंडारे असतात. आई ब्लॉक करते, असं आम्ही पाणी काढतो. ते पण भंडारे असतात. पाणी काढून पाया पाणी काढतात. अविरा, हे बघ, हे बघ दीदी बघ, हे बघ दीदी बघ, ते बघ पाय धुते, ते बघ. ये पाय धुया. तिला अजिबात काही नाही वाटत. हा, ये बाबू. हे आमचं नावळे गावचं आई भगवती देवीचं मंदिर आहे. खूप जागृत देवस्थान आहे. सगळे सण साजरे होतात इथे. होळी वगैरे, होळीचा मांड वगैरे त्या साईडला असतो. मस्त या झाडांची सावली वगैरे मंदिराच्या अवतीभोवती ना खूप मस्त वाटतं. या साईडला पण तुम्ही बघू शकता, ही खूप प्राचीन कालीची जी पाषाण आहेत, म्हणजे देवस्थानांची, ते सर्व आहे तिकडे. आणि हे झाड बघा किती मोठं झाड आहे बघा. त्याचा खोडच जवळजवळ बघा 10-15 फुटाचा खोड आहे याचा. खूप जुनं झाड आहे. हे आहे मंदिर. काय करते तू? आग लावायसाठी कचरा करते. हा, तुला कसं वाटलं आपलं मंदिर, कसं वाटलं? मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आमचं देवीचं मंदिर. आम्ही जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा इकडे येत असतो. ॲक्च्युली हे कसं आहे, आमची वाडी जी आहे ती खाली आहे, खालच्या वाडीत आहे, म्हणजे खालच्या साईडला आहे. आणि आम्हाला इथे जवळजवळ 3-4 किलोमीटर चालत यायला लागतं. 3-4 किलोमीटर नसेल, 2-3 किलोमीटर असेल, ते आम्हाला चालत येऊ. हे असं आमचं वरती मंदिर आहे. तर आम्ही थोड्या वेळात निघू घरी. मान करून घे, मग अशी ना पूजा करून गेलास. हो. आणि मग घरी गेलास. का किती वर्ष जुनं आहे आपलं मंदिर? त्याच्या हे आपलं मंदिर बरेच वर्ष आहे. किती पिढी गेले असतील. गोंधळ असेल ना पुढच्या वर्षी? हा, पुढच्या वर्षी नाही, आता उद्याच्या मंगळवारी आहे. उद्याच्या मंगळवारी हा, पुसातल्या पहिल्या मंगळवारी. पौषातला. हा,
या आता महिना संपलो ना मार्गशीर हा हा की पुढचा महिना लागलो ना जानेवारी हा, ते पुढच्या महिन्यात पहिल्याच मंगळवारा का 7 तारीखला 7 तारीखला किती दिवसाचा असतो? तो एकच दिवसाचा मंगळवार. घरी जायला निघालोय. बघा ते गुरव काकाने तुम्हाला सांगितलं असेल, मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं पुढच्या वर्षी आहे गोंधळ. तर पुढच्या वर्षी नाही, पौषातलं 7 तारीखला आपला गोंधळ आहे. तर बघू त्या दिवशी आपल्याला यायला जमलं तर 1 दिवसासाठी आपण येऊ, तेव्हाचं पण तुम्हाला ब्लॉग मिळेलच. आता सध्या निघालोय आम्ही.